Ladies and gentlemen, welcome to the Shinkansen. कोनिचिवा व्ह्युअर्स, वेलकम बॅक टू ट्रॅव्हलॉग नीलम. जपानच्या या व्लॉगमध्ये आज आपण एक्सपिरियन्स करणार आहोत इथूनची स्टनिंग आणि आयकॉनिक ट्रेन बुलेट ट्रेनचा. まもなく東京ですね。東海道新幹線をご利用くださいましてはありがとうございますね。बुलेट ट्रेन ही जपानमध्ये शिंकानसेन या नावाने ओळखली जाते. तर आजचा प्रवास आम्ही क्योतो स्टेशन पासून टोकियो पर्यंत करणार आहोत. ही ट्रेन 250 ते 300च्या स्पीडने धावते, त्यामुळे हिचा आकार हा लॉंग नोज सारखा आहे, तर म्हणून हिला नोझोमीही म्हणतात. आमची ट्रेन येण्याच्या 1 तास अगोदरच आम्ही इथे पोहोचलो, त्यामुळे आम्हाला बऱ्याचशा बुलेट ट्रेन जाताना दिसल्या. स्टेशनवर पोहोचल्यावर सगळं एकदम सिस्टमॅटिक, डिजिटल बोर्डिंग, परफेक्ट टायमिंग आणि एकदम क्लीन प्लॅटफॉर्म. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ट्रेन परफेक्ट आणि एक्झॅक्ट टाइमला येते. सो आमची वेटिंग आता फायनली संपलेली आहे आणि आली आहे आमची बुलेट ट्रेन. शिंकानसेनचा टायमिंग आमचा 11:07 होता आणि परफेक्ट टायमाला आली आहे. सो बोर्डिंग करूया आणि बघूया एक्सपिरियन्स कसा आहे. 12番線の電車は11時10分発小玉。 लेट्स गो. 16号車のデッキをご利用ください。イソリンのぞみ124バウンドフォー東京。京行きです。途中の停車駅は新横浜、品川です。客室最後部の特大荷物スペースは一部の箇所を除き最後部のお座席をご予約された。 सो आम्ही आता बसलो आहे शिंकानसेनमध्ये आणि एकदम भारी वाटतंय ना सगळं. सो किती शांतता आहे, ऑलमोस्ट सगळी एकदम क्वाईटमध्ये आहे आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती ऑसम आहे. आणि सीट मध्ये पण इतकं भरपूर लेग स्पेस आहे. आम्ही आमचे लगेज आमच्या पायाच्या इथेच ठेवलेले आहेत आणि वरती पण जागा आहे, पण तरी पण ही बॅग मोठी आहे. सो चाललं गेलं म्हणजे एक बॅगचं आहे ना एक लिमिट आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्या बॅग्स तुम्ही कॅरी करू शकतात, काही टेन्शन नाही येते. फक्त खूप लार्ज बॅग अलाउड नाही आहे. आम्हाला थोडंसं बॅगेचं टेन्शन होतं, पण ते चालून गेलं. आणि बाहेरचा व्ह्यू तर ऑसम, फुल ग्रीनरी, सगळे दोन्ही बाजूने ग्रीनरी दिसते. आम्ही माउंट फुजी साईड घेतली आहे. सो लेट्स सी दिसतो का. आणि मी तुम्हाला दाखवते याचा स्पीड किती आहे बघा. 1 मिनिट. 272 चा स्पीड दिसला. सो नोझोमीच्या बाहेरचा नजारा तर जबरदस्त आहे, बट जस्ट काही इन्फॉर्मेशन देते की आम्ही बुक केली आहे डी आणि ई साईड, हां लेफ्ट साईड. सो शिंकानसेनमध्ये जेव्हा नोझोमी तुम्ही बुक करता तेव्हा डी आणि ई साईड बुक करा. ॲक्च्युली इथे ना 2 सीट साईड आहे ही डी आणि ई साईड, आणि ए बी सी साईड आहे ना हा 3 सीट्सवाली आहे. पण डी आणि ई आहे ना ही साईडने माउंट फुजी दिसतो जेव्हा 90 मिनिट्स कंप्लीट होतात. म्हणजे मी जस्ट ChatGPTला टाकलं की आमच्या ट्रेनचा टायमिंग 11:13 होता. ओके, 11:13ची माझी ही ट्रेन आहे, शिंकानसेन आहे बुलेट ट्रेन. तर कधी आम्हाला दिसू शकतो माउंट फुजी, तर त्याने दाखवलं की 12:15 ते 12:35च्या दरम्यान तुम्हाला कधीही दिसू शकतं. तर तसंही तुम्ही ट्रॅक करून येऊ शकतात. आणि आता मी अजून 10 मिनटं राहिले, त्याच्यानंतर बाहेरच नजर असणार आहे की माउंट फुजी दिसते का. बिकॉज जर ही जर शिंकानसेन बुक करत असाल ना तर माउंट फुजी साईडसाठी आम्ही एक्स्ट्रा पैसे पण भरलेत. 300-400 याने एक्स्ट्रा असतात बुकिंगच्या वेळी. बरं, ह्याची बुकिंग आम्ही केली आहे क्लूकवरनं. ओके, सो क्लूक ॲप आमच्यासाठी एकदम फ्रेंडली आहे. सगळ्या बुकिंग्स तुम्ही तिथे करू शकतात. जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा तो क्लूकचा आम्ही QR दाखवला, मग त्यांनी आम्हाला फिजिकल तिकीट दिलं आणि मग त्यानंतर आम्ही नोझोमीमध्ये बसलो.
बाहेरचा नजारा दाखवते. हे असंच कंटिन्यू इतकं सुंदर त्यांची ही घरं आणि ग्रीनरी, माउंटन्स कंटिन्यू हेच बघायला मिळेल तुम्हाला. खूप सुंदर. हे बघा त्यांची घरं आणि कसल्या स्पीडमध्ये पळते ही, बापरे. सही. किती सुंदर आहे. एवढ्या स्पीडमध्ये जाते ना, पण काय हालेल ही ट्रेन. शिझुओका आणि टोकायडो या 2 स्टेशनच्या दरम्यान आपल्याला तो माउंट फुजी दिसू शकतो. नजर तर बाहेरच आहे. बघूया आता. सो 4-5 टनेल गेल्यानंतर फायनली माउंट फुजीचा एकदम ब्युटिफुल व्ह्यू दिसलाय. सो जपानच्या ट्रिपमध्ये ना माउंट फुजी दिसणं हे सगळ्यांसाठी लकी मानलं जातं आणि त्यातले आम्ही लकी वन आहोत. बिकॉज आत्ताशी तर आम्ही टोकियोला पोहोचत आहोत आणि टोकियो नंतर आम्ही माउंट फुजीची एक पर्सनल ट्रिप बुक केलेली आहे. पण या ड्युरिंग द जर्नीमध्येच आम्हाला माउंट फुजी दिसलाय आणि क्लिअर व्ह्यू. सो साईडने थोडे थोडे ढग येत होते, बट लकी वन की दिसला आम्हाला माउंट फुजी. आणि सिरियसली ना यार, मेमोरेबल टाइम होता हा आमच्यासाठी. सिरियसली बघा, आता काही सेकंड जर ही लेट ट्रेन इथून पास झाली असती तर क्लाउड्सने हा पूर्ण माउंट फुजी व्ह्यू झाकला गेला असता. तर अशा पद्धतीने होता आमचा शिंकानसेन म्हणजेच नोझोमीचा एक्सपिरियन्स. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हे व्हिडिओ शेअर करा. लवकरच भेटू टोकियोच्या एकदम व्हायब्रेटिंग ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून, स्टे सेफ अँड नमस्ते. Boy, you're doing too much. You've been doing too much. Blowing up my line like I'm hard to find. Boy, you're doing too much. You've been doing too much.